सर तुम्ही एवढं सांगतात की SIP करा, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करा, पण माझी हिंमतच होत नाही. मी दर महिन्याला 10,000ची FD करते कारण की ते सेफ वाटतं मला. गुड. सो आता नाशिकहून नागपूरला जायला गव्हर्नमेंटनी समृद्धी मार्ग बनवला, एकदम भारी इंटरनॅशनल लेवलचा. त्याच्यावर आपण गाडीने जाणार की सायकलने जाणार? गाडीने जाणार. राईट. सो दर महिन्याला FD करणं म्हणजे समृद्धी मार्गावर सायकलने जाण्यासारखं आहे. साधं उदाहरण देऊ, 10,000ची FD केली दर महिन्याला, व्याज किती मिळतं? 6-7%. म्हणजे 20 वर्षाच्या कालावधीत 50 ते 55 लाख रुपये जनरेट होते. आता आपण गाडीने गेलो समृद्धी मार्गावर, दॅट इज SIP. 10,000ची SIP दर महिन्याला केली, सेम कालावधी आहे 20 वर्षाचा. त्या 20 वर्षांत 12% जर परतावा मिळाला तर 1 कोटी रुपये जनरेट होतात. सो जे शॉर्ट टर्ममध्ये तुम्हाला सेफ वाटतंय ते लॉंग टर्ममध्ये अनसेफ असतं, आणि जे शॉर्ट टर्ममध्ये अनसेफ वाटतंय ते लॉंग टर्ममध्ये सेफ असतं. सो म्युच्युअल फंड्स आर सेफ इन लॉंग टर्म, FD इज अनसेफ इन लॉंग टर्म. हे नेहमी लक्षात ठेवा. सो FD चुकीची आहे का? अजिबात नाही. तुमच्या कमी कालावधीच्या गरजा, म्हणजे पुढच्या वर्षी मुलांची फी भरायची किंवा इमर्जन्सी फंड, हे सगळे पैसे FD ठेवायचे. पण लॉंग टर्मचे जे गोल्स आहेत, मुलांचं ग्रॅज्युएशन असेल, लग्न असेल, आपली स्वतःचं फायनान्शियल फ्रीडम असेल, त्याच्यासाठी मात्र म्युच्युअल फंडची SIP करायची. कारण म्युच्युअल फंडची SIP सेफ आहे, इट बीट्स द इन्फ्लेशन, आणि FD तुमची बाईंग पॉवर संपवते, SIP तुमची बाईंग पॉवर वाढवते. ज्या लोकांना स्वतःची SIP सुरू करायची आहे, माझ्या बायोमध्ये जा, तो फॉर्म भरा आणि मी तुम्हाला मदत करीन तुमचं वेल्थ क्रिएशन करण्यासाठी.